नमस्कार मंडळी, आपण बनवूया आज पावभाजी माझ्या पद्धतीने एकदम सोपी आणि सुंदर अशी। गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये 1 चमचा तूप घालूया। 3 चमचे तेल घाला। हे छान गरम झाले की त्यामध्ये 1 चमचा जिरे घालूया। जिरे छान तडतडू द्या। मीडियम साइज मध्ये चिरलेला कांदा 1 वाटी कांदा घालूया। कांदा छान असा गुलाबी रंग येईपर्यंत परतू द्या। त्यामध्ये अद्रक लसणाची पेस्ट घालूया 1 चमचा। मीडियम साइज मध्ये चिरलेली ढोबळी मिरची, 1 वाटी टमाटर मीडियम साइज मध्ये चिरलेले, हे सगळं एकत्रित करूया। छान असं एकत्रित करून त्यामध्ये थोडेसे मीठ घालूया, जेणेकरून आपल्या भाज्या या छान अशा मऊसूत शिजल्या जाईल। आणि झाकण देऊन एक वाफ काढून घेऊया 2 मिनिट। तुम्ही बघू शकता खूप छान असे सॉफ्ट झाले आहे। त्यामध्ये उकडलेले बटाटे आणि फ्लावर घालूया। 2 चमचे लाल तिखट, लाल मिरची पावडर, 1 चमचा पावभाजी मसाला, काश्मीरी लाल मिर्च प्युरी घालूया आणि गार्लिक प्युरी घालूया। सगळे छान असं एकत्रित करून घ्या। सर्व एकत्रित केल्याच्या नंतर मॅशरच्या साहाय्याने सगळं मॅश करून घ्या। छान असं एकजीव झालं पाहिजे अशा पद्धतीने मॅश करून घ्या। कन्सिस्टन्सीनुसार त्यामध्ये गरम पाणी ॲड करा। गरम पाणी ॲड केल्यानंतर पुन्हा एकदा मॅशरच्या साहाय्याने मॅश करून घ्या। गरम पाणी ॲड केल्यामुळे आपल्या भाजीची टेस्ट ही जात नाही। थंड पाणी अजिबात ॲड करू नका। तुम्ही बघू शकता छान असं मॅश केल्यानंतर चवीनुसार मीठ ॲड करा। आपल्याला जास्त दाटसर कन्सिस्टन्सी ठेवायची नाहीये, तुम्ही कन्सिस्टन्सी बघू शकता। एका साइडला गॅसवर पातेले ठेवूया। त्यामध्ये 1 चमचा तूप, 1 चमचा तेल घाला। हलकेसे ते गरम झाले की त्यामध्ये 1 चमचा काश्मीरी लाल मिर्च, 1 चमचा पावभाजी मसाला घाला। गार्लिक प्युरी ॲड करा। छान असा पावभाजी मसाल्याचा तडका पावभाजीला दिल्यामुळे एक छान असा सुंदर स्मोकी फ्लेवर येतो। आणि कलरही बघू शकता तुम्ही, खूप सुंदर असा कलर आलेला आहे पावभाजीला। कुठलाही फूड कलर घालायची गरज नाही। नक्कीच असा तडका द्यायला अजिबात विसरू नका। झाकण देऊन 1-2 मिनिट आपण वाफ काढून घेऊया। तुम्ही बघू शकता खूप सुंदर अशी पावभाजी आपली तयार आहे। अर्धा लिंबू त्यामध्ये पिळून घालूया। वाह, खूपच छान अशी पावभाजी आपली तयार आहे। मंडळी, तुम्ही नक्की ट्राय करा। अशी सोप्या पद्धतीने पावभाजी एकदा नक्कीच करून बघा।